तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाबा, आई, आजी, काय आणि शिर्या सकट सगळ्यांना हॅपी न्यू इयर. अरे वा म्हण्या. हा. शिर्या, आज मी तुम्हाला एका वेगळ्या व्रताबद्दल सांगणार आहे. तर बरं का, एक आटपाट नगर होतं. तिथे मोहन नावाचा एक मुलगा राहत होता. तो शिक्षणासाठी म्हणून परदेशी जायला निघाला. मोहन, ए मोहन. काय आई? आता तू उच्च शिक्षणासाठी परदेशात जातोयस. हो. बाबा रे, परदेशात जाऊन राहणं म्हणजे आगीशी खेळ. असं का म्हणतेस आई? अरे, परदेशात जाऊन आजवर कुणी सरळ का राहिलंय? दारू, सिगरेट, मांस भक्षण, शिवाय त्या गोऱ्या कातडीच्या स्त्रिया, त्यांची संस्कृतीच वेगळी, सगळा उच्छृंखलपणा. आणि आपले बाबू तिकडं जाऊन बहकतात, त्यांची नक्कल करतात. आपल्या संस्कृतीप्रमाणे राहणं त्यांना कमीपणाचं वाटतं. हो, आहे खरं असं सगळीकडे. पण तू हे मला का सांगतेस? मोहन, कारण तूही त्यांच्याप्रमाणे तिकडे जाऊन आपली संस्कृती विसरणार नाहीस कशावरून? हे बघ, तू आपली संस्कृती भ्रष्ट केलेली मला मुळीच चालणार नाही, सांगून ठेवते. ठीक आहे आई, मी तुला वचन देतो. नवे नवे मी प्रतिज्ञाच करतो की मी वैष्णवांप्रमाणे मध्यमास निवृत्त जीवन जगेन, परस्त्रीला माऊली समान मानेन. आणि बरं का म्हण्या, मोहननं ही प्रतिज्ञा पुढं आयुष्यभर पाळली. पण बाबा, हा मोहन गेला होता कुठे? लंडनला बॅरिस्टर होण्यासाठी. म्हणजे बाबा, तुम्ही आत्ताच्या काळातली स्टोरी सांगताय? हो. कुणाची? मोहनदास करमचंद उर्फ महात्मा गांधींची. पण त्यांचा आणि व्रतांचा काय संबंध? खूप मोठा संबंध आहे शिर्या. कळलं. महात्माजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं व्रत आजन्म आचरलं म्हणून ना? केवळ तेवढंच नाही बरं का, तर आपल्या संस्कृतीत सांगितलेल्या व्रतांचा वापर त्यांनी चक्क राजकारणात, समाजकारणात केला म्हणून. वाव, इंटरेस्टिंग. बाबा बाबा, तुम्ही हे मला जरा नीट सांगाच. हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणूनच मी तुम्हाला व्रतांचा आपल्या आयुष्यात किती विविध प्रकारांनी उपयोग होऊ शकतो हे समजावून सांगण्यासाठीच ही कथा सांगतो. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. मे 1915चा काळ. खूप विचार करून महात्माजींनी अहमदाबादमध्ये एक आश्रम स्थापन केला. त्या आश्रमाचं नाव होतं सत्याग्रहाश्रम. बापूजी, एक पत्र आलंय. आपल्या आश्रमाचे नियम काय असावेत असं आपण विविध लोकांना पत्र लिहून विचारलं होतं ना? होय. त्याचंच उत्तर एकांकडून आलंय. गुरुदास बॅनर्जी. त्यांनी मुख्यतः सुचवलंय
की आश्रमातल्या व्रतांमध्ये नम्रपणाच्या व्रताला महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. आपल्या युवकांमध्ये नम्रतेची उणीव आहे. मलाही देशभरात ठिकठिकाणी नम्रतेचा अभाव जाणवला. पण सर्व गोष्टीत नम्रता अध्यारतच आहे. नम्रता निराभिमान नसेल तर तो सेवकच नव्हे, तो स्वार्थी अहंकारी माणूस होतो. बापूजी, सेवा कार्यात माणसानं कोणकोणती व्रतं आचरावीत असं आपलं मत आहे? कसं आहे, इथे येऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच पुढे सेवा कार्य करणारे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्तरावरचे नेते तयार होणार आहेत. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही लोकप्रिय व्यक्ती बनू इच्छिता तेव्हा तुमचं चारित्र्य अत्यंत निर्मळ असणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे पाहून लोक आपले आचरण करीत असतात. पण मग त्यासाठी नेत्यानं काय काय करणं आवश्यक आहे? सांगतो. सर्वप्रथम स्वतःचे आचरण सुधारणे आवश्यक आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय ही आपल्या धर्मानं सांगितलेली महान व्रते आहेत. या व्रतांचे आचरण अजन्म करायला हवे, तरच तुमच्या शब्दांना पात्याची धार येईल. तुमचा शब्द लोक जीवनादर्श मानतील. पण त्यासाठी ही व्रतं कठोरपणानं पाळायला हवीत. बापूजी, दक्षिण आफ्रिकेत टॉल्स्टॉय आश्रमात तुम्ही विद्यार्थ्यांकडून अशीच व्रतोपासना करून घेत होतात ना? हो. पण बापूजी, हे आत्मिक शिक्षण द्यायचं कसं? प्रथम मी मुलांना भजने सांगित असे. नीतीची पुस्तके वाचून दाखवित असे. बर. पण मुलांच्या सहवासाने माझ्या लक्षात आलं की आत्मिक शिक्षण हे आत्म्याच्या कसरतीनेच देता येते. म्हणजे काय बापूजी? मी समजले नाही. आत्म्याची कसरत? शिक्षणाने सर्वप्रथम आपले वर्तन सुधारायला हवे. युवक पाहत असोत वा नसोत, सदा सर्वदा शिक्षकाने सावधान राहायला हवे. असे झाले तर दूर लंकेत बसूनही शिक्षक आपल्या वर्तनाने शिष्याच्या आत्म्याला हलवू शकतो. पण वर्तन सुधारायचं म्हणजे काय? आणि त्याचा मुलांवर कसा परिणाम होणार? असे पहा, मी खोटे बोलत गेलो आणि शिष्यांना मात्र सच्चे बनवण्याचा प्रयत्न केला तर तो व्यर्थच जाणार नाही का? भित्रा शिक्षक शिष्यांना शौर्य कसं बरं शिकवू शकेल? किंवा व्यभिचारी शिक्षक आपल्या शिष्यांना संयम शिकवू शकेल का? नक्कीच नाही. त्यामुळेच मी ठरवलंय की मी माझ्याजवळ असलेल्या तरुण मुलामुलींना वस्तुपाठ रूप बनवून राहिले पाहिजे. म्हणजे त्यांनी तुमच्या आचरणातून आपोआप शिक्षण घ्यावं असंच ना? अगदी बरोबर. अशा तऱ्हेने माझे शिष्यच माझे शिक्षक बनले. स्वतःसाठी नाही तर त्यांच्यासाठी तरी मला चांगले झाले पाहिजे, चांगले राहिले पाहिजे हे माझ्या ध्यानात आले. टॉल्स्टॉय आश्रमातला माझा बहुतेक संयम ह्या मुलामुलींमुळेच मला प्राप्त झाला असे म्हणायला हरकत नाही. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे.
निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.